तिला मारलं, तिला चावलं आणि इतका वातडपणा केल्यानंतरही तिला गाडीने उडवलं. या घटनेला आज 3 दिवस झाले, तरीही त्याच्यावर एक साधा गुन्हाही दाखल झालेला नाही. हा आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून राज्यातील टॉप IAS अधिकारी अनिल कुमार गायकवाड यांचा मुलगा आहे. पीडित तरुणीने सोशल मीडियावर न्याय देण्याची मागणी केली आहे. पण हा अश्वजित गायकवाड कोण? ही पीडित तरुणी कोण? नेमकं प्रकरण काय आणि हे सगळं कुठं घडलंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल. अश्वजित गायकवाड आणि पीडित तरुणी प्रिया सिंह यांच्यातील हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत गेलंय. 26 वर्षीय प्रिया सिंह ही एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील वाघबीळ परिसरात ती राहते. नवी मुंबईत प्रिया सलूनचा व्यवसाय करते. अश्वजित सोबत गेल्या 4.5 वर्षांपासून तिचे प्रेम संबंध आहेत. 11 डिसेंबरला पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास अश्वजितनं तिला एका हॉटेलजवळ भेटायला बोलवलं. तिथे गेल्यावर तो प्रियाशी बोललाच नाही. त्यांच्यात वादाची ठिणगी पेटल्यामुळे अश्वजित भयंकर संतापला आणि रागाच्या भरात त्यानं तिला शिवीगाळ केली. त्यानंतर जबर मारहाण देखील केली. मारहाण केल्यानंतर तिच्या डाव्या हाताला चावा घेतला. एवढं सगळं करूनही तो शांत बसला नाही. अश्वजितने प्रियाच्या अंगावर कार घातली. यात तिच्या शरीरावर गंभीर दुखापत झाली आणि तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्याचे हाड देखील मोडलंय. प्रियानं सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्वजितवर अनेक गंभीर आरोप केलेत. अश्वजित सोबत अजून कोण होते? त्याच्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची नावं तिने सांगितली आहेत. प्रियाने आपल्या पोस्टमध्ये अश्वजितसह त्याचे मित्र रोमिल पाटील, प्रसाद पाटील, सागर शेळके आणि चालक शिवा यांची नावं घेतली आहेत. तसंच प्रियाने न्यायाची मागणी देखील केली आहे. प्रिया स्वतः काय म्हणाली आहे आणि तिने प्रसारमाध्यमांना काय सांगितलंय ते एकदा पहा. I am not happy with anybody. क्या आपकी मांग क्या कहना सर चाहेंगे? कल पुलिस वाले आए थे कुछ 2 मेरे पास रात में. वो जबरदस्ती कुछ मुझसे साइन करवाने की कोशिश कर रहे थे. मैंने उनको मना किया बिकॉज मेरे पास लॉयर नहीं थी और मैं अकेले थी. तो मेरे फैमिली मेंबर में से भी कोई नहीं था. बट दे वर ट्राइंग टू पुश मी कि करो, कल जो होगा देख लेना. फिर सीनियर ऑफिसर से भी बात हुई, फोन करवाया. मैंने कहा सर मैं नहीं करूंगी अभी कुछ भी साइन, आप कल आइए, मेरी फैमिली मेंबर होंगे तभी मैं करूंगी. वो बोल रहे अभी तो कर ले बेटा, मैं कल आता हूँ, कुछ नहीं है तेरे सेफ्टी के लिए. मैंने नहीं किया तो दे गॉट एंग्री एंड दे लेफ्ट. रात में आए थे ये जी? हाँ जी, 10:30 के क्या बाद. किसी का दबाव बनाया जा रहा है आपके ऊपर? सर मुझे नहीं पता, इनडायरेक्टली बहुत सारी चीजें हैं. मैं सिर्फ चाहती हूँ मांग मीडिया और सबसे की 307 लगाया जाए. 307 की मांग मैं 1 हफ्ते से कर रही हूँ. इट्स बीन ऑलमोस्ट अ वीक, बट 307 नहीं लगाया गया है. उस पर मेरे ऊपर गलत एलिगेशन डाल रहे हैं जस्ट बिकॉज उनके पास कुछ भी नहीं है अभी डालने के लिए. आरोपी ये कह रहा है कि आप जो है सेटलमेंट के लिए बात लिखा हुआ था जिसपे सर वो मराठी में लिखा था, मुझे नहीं समझ में आ रहा था. इसने बताया नहीं है कौन सा पेपर बताया था उसमें, लेकिन उन्होंने मुझे कहा कि आपकी सेफ्टी के लिए है कि आपको कोई धमकी अनॉल नहीं दे रहा है. मैंने बोला कि नहीं, मुझे डायरेक्टली कुछ नहीं आया है क्योंकि मैं किसी से मिल नहीं रही हूँ. बट इनडायरेक्टली लोग बोल रहे हैं कि दे आर वेरी वेल कनेक्टेड, ये वो करके कुछ मतलब नहीं है. एक्सीडेंट प्रूव कर रहे थे क्योंकि मेरी वो जो लेडी कांस्टेबल पुलिस वाली थी उनसे मेरी बहस भी हुई है. उन्होंने बोला एक्सीडेंट हुआ है. मैंने बोला दिस इज नॉट एक्सीडेंट, आप देख रही हो. एक्सीडेंट होता तो इतनी मीडिया और ये सब चीजें नहीं होती. 7 दिन से मैं एक ही चीज झेल रही हूँ. तो उनसे मेरा आर्ग्यूमेंट हुआ था. मांग कर रहे हैं आप प्रिया? सर मैं सबसे पहले 307 लगवाई है, उसके बाद बात पुलिस से आई एम नॉट हैप्पी, आई एम नॉट सेटिस्फाइड विद. सर मेरी तबीयत खराब हो सरकार की तरफ से या कोई मुलाजिम कोई व्यक्ति मिला? आई बिलीव, मैं अपने प्रधानमंत्री और सीएम पे बहुत बिलीव करती हूँ और मीडिया पे भी बिलीव करती हूँ. सर बस जस्टिस चाहती हूँ मैं. और प्लीज मेरे बारे में गलत एलिगेशंस मत लगाइए. मीडिया को भी मैं रिक्वेस्ट कर रही हूँ क्योंकि इट इज इफेक्टिंग मी मेंटली. अभी फिलहाल आई एम द ओनली वन हु स्टैंडिंग फॉर माई सेल्फ. मेरे को बहुत मेंटली प्रॉब्लम हो रही. फिजिकली तो आप लोग देख ही रहे हो, 7 दिन हो गया है, कोई एक्शन नहीं है, कुछ नहीं है. आई वर्क एज अ फैशन ब्यूटी इन्फ्लुएंसर, एज अ मॉडल. मेरे लिए मेरा करियर जा चुका है. तो प्लीज उस चीज को थोड़ा सपोर्ट करिए रेदर देन पुटिंग रॉन्ग एलिगेशंस एंड ऑल, बिकॉज मेरे पास भी बहुत कुछ. अश्वजीत ने पुलिस को यह बताया है कि प्रिया सिंह सर स्टॉप सर, ऐसा कुछ नहीं है सर, ऐसा कुछ नहीं. वो सब मेरे पास भी देने के लिए बहुत कुछ है. धीरे धीरे देंगे हम, धीरे धीरे. या प्रकरणी कासरवडवली पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलाय.
तसंच अस्वजितची चौकशी करण्यात आल्याचं देखील सांगितलं जाते. कासरवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार प्रिया आणि अस्वजित यांच्यात वाद झाल्यानंतर प्रियाने त्याच्या कारच्या दरवाजाचं हँडल पकडलं आणि कार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कारचे फुटरेस्ट लागून ती खाली पडली आणि जखमी झाली. चालक सागर शेडगेच्या हे लक्षात आल्यानंतर त्याने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं, तसेच तिचे पैसेही भरले. या संपूर्ण घटनेवर DCP अमरसिंह जाधव यांनी माहिती दिली आहे. हे नेमकं काय म्हणालेत पाहूयात. दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 4 वाजताच्या दरम्यान हॉटेल कोर्टयार्ड बोटबंदर रोड याच्या समोर सर्व्हिस रोडवर पीडित आणि संशयित आरोपी अस्वजित गायकवाड, मोमित पाटील आणि सागर शेळके यांच्यामध्ये काही वाद झाला. त्या वादानंतर पीडित या हॉस्पिटलला ॲडमिट झालेले आहेत. त्या अनुषंगाने पीडित यांचं जबाब नोंदवून सविस्तर जबाब नोंदवून त्यांच्या सांगण्याप्रमाणे पोलीस स्टेशन कासारवडवली येथे भादवी कलम 279, 338, 323, 504, 34 अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगानं कासारवडवली पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे. सर, या घटनेमध्ये त्या पीडिताचं असं म्हणणं आहे की मी जर माहिती दिली FIR देताना ती माहिती न देता त्यात काही बदल करण्यात आला आहे. ती FIR देणार आहे आणि तिचं म्हणणं आहे की 307चा कलम पण लावणं अपेक्षित होता, तो लावला गेला. पीडितांच्या जबाबावरून त्यांनी जे सांगितलेलं तक्रार आहे, त्याची जी फिर्याद आहे, त्या अनुषंगानेच संबंधित गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. तिला गाडीने फिरण्याचा प्रयत्न केला असं देखील म्हणत आहे इंस्टाग्रामवरती. आणि त्या पीडितेच्या आर्थिक परिस्थितीसाठी काय आहे आणि तो प्रकार नेमका गाडीचं नाव आणि हे सगळे त्यावेळी नशेत होते किंवा काय असं आढळून फिर्यादीमध्ये जे नमूद आहे त्या अनुषंगाने आम्ही CCTV फुटेज असतील, त्याचबरोबर काही त्या ठिकाणी उपस्थित असलेले साक्षीदार असतील किंवा अन्य बाबींवरून आम्ही सविस्तर तपास त्या अनुषंगाने करत आहे. पीडितांच्या किंवा फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार ज्या काही बाबी त्यांनी मांडलेल्या आहेत त्या समोर आल्यानंतर त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवली आहे. यात कुणी आरोपी अटक आहे? सध्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर, जी फिर्याद नोंदवली गेलेली आहे ती माझ्या म्हणण्यानुसार नसून ती पुन्हा मला एकदा स्टेटमेंट लिहून द्यायची असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर पुन्हा एकदा तिथं स्टेटमेंट घेतलं जाईल का पोलिसांनी? मी सांगितल्याप्रमाणे फिर्यादी यांचा जो सविस्तर जबाब आपण हॉस्पिटलला नोंदवला किंवा हॉस्पिटलला जबाब घेतला त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे. त्यापैकी फिर्यादी यांचं तपासामध्ये अजून काही सांगणं असेल किंवा अजून काही तक्रार असेल तर त्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया आम्ही करू. या धक्कादायक घटनेनंतर प्रियाला न्याय मिळणार का? पोलीस अस्वजितची सखोल चौकशी करणार का? प्रियाने केलेला दावा खरा ठरल्यानंतर पोलीस अस्वजितवर काय ॲक्शन घेणार हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.